आणि या स्वागत यात्रेच्या निमित्ताने लोकांना वेगवेगळा संदेश देण्याचं काम जे आहे ते या स्वागत यात्रेच्या माध्यमाने गणेश मंदिर संस्था या ठिकाणी करत असतं। त्यासाठी देखील त्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। हजारोच्या संख्येने लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर पुन्हा एकदा सगळ्यांना या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। सर, आज तुम्ही पाहणी केलेली आहे पोलिसांच्या व्हॅनची, काय सांगाल? नवीन प्रकल्प नेहमीच आपण कल्याण डोंबिवलीच्या या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही राबवत असता, कशा पद्धतीने तुम्ही या व्हॅनकडे पाहिलंय? काय एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम, सर्व्हेलन्स कशा प्रकारे केलं जातंय मुव्हिंग व्हेकलमध्ये, ह्याचं देखील प्रत्यय जो आहे तो या व्हॅनच्या माध्यमाने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। वेगवेगळे प्रकल्प या कल्याण लोकसभेमध्ये होत असतात। आता देखील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमाने मोठे प्रकल्प या कल्याण लोकसभेमध्ये येत आहेत। मेट्रो असेल, त्याचबरोबर डबल डेकर फ्लायओव्हर असतील, हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या सुरू आहेत। सर, नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? विकासाचा संकल्प, डेव्हलपमेंट फक्त। नक्कीच सर, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर नवीन वर्षाचा संकल्प जो आहे तो केवळ विकासाचा संकल्प असेल असा संदेश आपल्याला श्रीकांत शिंदे यांनी दिलेला पाहायला मिळतोय। आपण बघतोय की त्यांनी स्वतः या व्हॅनची पाहणी केली आणि आता पुन्हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।